नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण साबुदाणा वडे आणि उपवासाची काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत। कुरकुरीत आणि हलके मस्त स्वादिष्ट असे हे वडे बनतात। खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। साबुदाणा भिजवण्यापासून ते वड्यांना आकार कसा द्यायचा, तळण्याची वेगळी पद्धत, भरपूरशा टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत। वडे अजिबात तेलकट होणार नाही किंवा तळताना ते फुटणार नाही। पहिल्यांदा जरी वडे बनवत असतील तरी एकदम परफेक्ट कुरकुरीत असे वडे तयार होतील। चला तर पटकन या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। सर्वात आधी साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूया। इथं मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर 400 ग्राम हा साबुदाणा भरतो। 2 कप साबुदाण्याचे 15 ते 16 वडे मोठ्या आकाराचे आणि 20 ते 25 वडे छोट्या आकाराचे तयार होतात। तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील छोटे मोठे ते तुम्ही बनवू शकता। सर्वप्रथम साबुदाणा 2 वेळा स्वच्छ हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे, म्हणजे साबुदाण्यातील धूळ असेल किंवा घाण असेल ती निघून जाईल आणि साबुदाणा छान पांढरा शुभ्र भिजून तयार होईल। पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे। इथं साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्या कपाने आपल्याला अर्धा कप पाणी साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 2 कप साबुदाणा त्यासाठी अर्धा कप पाणी भिजवण्यासाठी पुरेसं आहे। आता झाकण ठेवून 5 ते 6 तास किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा साबुदाणा भिजत ठेवू शकता। मी शक्यतो रात्रभर साबुदाणा भिजत ठेवते, म्हणजेच तो छान दाणेदार आणि मोत्यासारखा फुलून तयार होतो। इथं मी रात्रभर साबुदाणा भिजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण चेक करूया, साबुदाणा हा छान भिजलेला आहे। एका फोर्कच्या साहाय्याने आपण साबुदाणा मोकळा करून घेऊया। मस्त असा दाणेदार टम्म फुगून तयार झालेला आहे। अगदी दाणा साबुदाण्याचा मोकळा झालेला आहे, अजिबात तो चिवट झालेला नाही। त्यानंतर एका परातीत आपण साबुदाणा काढून घेऊया। इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून कट करून घेतलेले आहेत। आता हे आपण साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया। बटाटा गार झाल्यानंतरच साबुदाण्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर 4 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस। आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं मस्त असा गोळा आपला तयार झालेला आहे। पाण्याचा आपण इथं अजिबात वापर केलेला नाही। हाताला तेल लावायचं आहे, एक गोळा घ्यायचा आहे, गोलाकार त्याला द्यायचा आहे आणि तळ हातावर ठेवून दुसऱ्या हाताने त्याला हळूहळू प्रेस करायचं आहे। जास्त दाब द्यायचा नाही, हलक्या हाताने आपल्याला त्याला दाब द्यायचा आहे, म्हणजेच तो वर्ण फुगीर तयार होतो आणि तेलात टाकल्यावर अजिबात फुटत नाही आणि एकसारखा त्याला गोलाकार येतो। तुम्ही बघू शकता मस्त असा फुगीर वडा आपला तयार झालेला आहे। याप्रमाणे मी बाकीचे वडे तयार करून घेणार आहे। तुम्ही हव्या त्या आकारात छोटे मोठे वडे तयार करून घेऊ शकता। इथं माझे 2 कप साबुदाण्यापासून 16 वडे तयार झालेले आहे। मी मोठ्या आकाराचे वडे तयार केलेले आहे। 5 मिनिट वडे रेस्ट करायला ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत आपण उपवासाची काकडीची कोशिंबीर करून घेऊया। त्यासाठी इथं मी 2 काकडी घेतलेली आहे। काकडी धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि पुढचं आणि शेवटचं टोक काढून घ्यायचं आहे। त्यांना मधोमध कट करून घ्यायचं आहे। आता आपण काकडी किसून घेऊया। मधोमध कट केल्याने आपल्याला काकडी किसताना अजिबात त्रास होत नाही आणि पटकन ती किसून तयार होते। इथं आपल्या दोन्हीही काकड्या किसून तयार झालेल्या आहेत। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 टेबलस्पून मी इथं घरगुती दही घेतलेलं आहे। हे दही ताजं आहे, तुम्ही रेडीमेड दह्याचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर 2 टेबलस्पून मी इथं साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया। मस्त असं क्रीमी आपलं दही तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण काकडीमध्ये टाकून घेऊया। बारीक चिरलेला कोथिंबीर, 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आहे।
जर तुम्ही जिरा आणि कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर एक बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे, चिमूटभर मीठ। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपली उपवासाची कोशिंबीर तयार झालेली आहे। गार होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। साबुदाणा वडे आपण रेस्ट करायला ठेवलेले होते, आता आपण ते तळून घेऊयात। एका पसरट पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं होतं। आता आपण तळण्याची पद्धत बघूया। एका झाऱ्यावर आपल्याला वडा ठेवायचा आहे आणि तो हळूच तेलामध्ये सोडायचा आहे। हाताला चटका लागू नये किंवा तेल अंगावर उडू नये यासाठी ही पद्धत एकदम परफेक्ट आहे। एका साइडने आपल्याला 3 ते 4 मिनिट वडा तळून घ्यायचा आहे, अजिबात त्याला पलटवायचं नाही। त्यानंतर एका फोर्कच्या साहाय्याने 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर वड्याला पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे। आपण वडे हे हाय हीटवरच तळून घेणार आहोत, म्हणजेच ते मस्त कुरकुरीत असे तळून तयार होतात। छान गोल्डन कलर त्याला येतो आणि क्रिस्पीनेस सुद्धा त्याला येतो। दुसऱ्या साइडने मी 3 ते 4 मिनिट वडे तळून घेतलेले आहेत। आता आपण तेलातनं वडे काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता किती मस्त असे दाणेदार टम्म फुगलेले कुरकुरीत असे वडे आपले तयार झालेले आहेत। एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि त्यावर आपण हे वडे काढून घेणार आहोत। एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ते निघून जातं। तुम्ही बघू शकता मस्त असं गोल्डन कलर त्याला आलेला आहे, दाणेदार दिसतोय आणि मस्त टम्म फुगलेले आहेत। त्यानंतर बाकीचे वडे सुद्धा मी याचप्रमाणे तळून घेणार आहे। छान 3 ते 4 मिनिट एका साइडने आणि दुसऱ्या साइडने 3 मिनिट, साधारण आपल्याला 5 ते 6 मिनिट साबुदाणा वडे तळण्यासाठी लागतात। शक्यतो हाय हीटवरच साबुदाणा वडे तळायचे, म्हणजेच ते मस्त असे क्रिस्पी तयार होतात। जर तुम्ही मीडियम फ्लेमला साबुदाणा वडे तळले तर ते मऊ होण्याची शक्यता असते। वरनं जितके छान असे क्रिस्पी दिसतात, आतनं तेवढे सॉफ्ट आणि मऊ हे तयार होतात। इथं आपले सर्व साबुदाणा वडे तळून तयार झालेले आहेत। चला तर पटकन आता आपण गरमागरम सर्व करूया। इथं आपले तयार आहेत कुरकुरीत असे टम्म फुगलेले साबुदाण्याचे वडे आणि पटकन बनणारी अशी क्रीमी उपवासाची काकडीची कोशिंबीर। एकदम मस्त असा उपवासाचा बेत आहे। श्रावण सोमवार पण येत आहे। कुठल्याही उपवासाला तुम्ही हे वडे बनवू शकता। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे। आता आपण फोर्कच्या साहाय्याने चेक करूया। मस्त असा छान कुरकुरीतपणा त्याला आलेला आहे। दाणा मस्त असा मोकळा दिसतोय। आपण एक वडा तोडून बघूया। वडे हे वरनं एकदम क्रिस्पी, आतून तेवढे सॉफ्ट हे तयार होतात। आता आपण कोशिंबिरीमध्ये डीप करून खाऊया। यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी सुद्धा करू शकता। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया नवीन रेसिपीसोबत।